सध्या टेक इंडस्ट्रीमध्ये एक खूप विचित्र गोष्ट घडत आहे. एकीकडे आपण सतत ऐकतोय की नोकऱ्या कमी होत आहेत किंवा ले ऑफ्स सुरू आहेत. पण दुसरीकडे द टाइम्स ऑफ इंडियाचा अहवाल सांगतोय की भारतात एआय क्षेत्रातील हायरिंग चक्क 59% वाढली आहे. अगदी हेच हा जो विरोधाभास आहे ना, तो खरंच खूप गोंधळात टाकणार आहे. म्हणजे जुन्या काळात असं असायचं की इंजिनिअरिंगची पदवी मिळवली की पुढचा रस्ता एकदम सरळ आणि सुरक्षित. पण आता 2026च्या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या म्हणजे CSEच्या लँडस्केपमध्ये हे जुने नियम पूर्णपणे मोडीत निघालेत असे दिसतंय. हो, आणि म्हणूनच हा विरोधाभास समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता अशा टप्प्यावर आहोत जिथे डिग्री ही फक्त एक प्रवेशिका उरली आहे. ती काय आता सुरक्षितेची हमी राहिलेली नाही. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच बदलत्या वास्तवाचा शोध घेणार आहोत. सध्या या तंत्रज्ञानाच्या जंजाळात नक्की काय घडतंय याचा वेध घेण्यासाठी आपण टॅलेंट स्प्रिंट, द टाइम्स ऑफ इंडिया, टॅग्ड आणि टेक रेडार सारख्या संस्थांचे अधिकृत अहवाल वापरणार आहोत. बरोबर. आणि यात आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि प्लुरल साइटच्या डेटाचाही संदर्भ घेणार आहोत. हो, आणि आपल्या मिशन फक्त जॉब्सची यादी वाचून दाखवणं हे नाहीये, तर हा तंत्रज्ञानाचा पाया का बदलतोय आणि ही नवीन इकोसिस्टम कशी काम करते हे समजून घेणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. खरं तर टॅलेंट स्प्रिंटच्या डेटावरून एक अत्यंत स्पष्ट ट्रेंड समोर येतो. तो म्हणजे कागदावर तुमच्याकडे किती सर्टिफिकेट्स आहेत यापेक्षा प्रत्यक्ष सिस्टीम्स कशा डिझाईन करायच्या आणि गुंतागुंतीचे प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स कसे हाताळायचे यावर उमेदवाराची निवड अवलंबून असते. म्हणजे नुसत्या थिअरीला आता बाजारात काहीच किंमत उरलेली नाही. तेच तर. आणि या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. आत्तापर्यंत आपण AI कडे फक्त एक वेगवान टूल किंवा एखादा चॅटबॉट म्हणून पाहत होतो. पण आता AI हा कोणत्याही आधुनिक व्यवसायाचा मुख्य मेंदू बनला आहे. अगदी समर्पक शब्द वापरलात, मेंदू. आणि याच कारणामुळे AI आणि मशीन लर्निंग इंजिनियर्सची मागणी सर्वोच्च शिखरावर आहे. हा मेंदू आता केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर तो व्यवसायाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करत आहे. म्हणजे रेकमेंडेशन सिस्टम्स किंवा ऑटोमेशन सारख्या गोष्टी. होय, रेकमेंडेशन सिस्टम्स, प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स आणि स्वयंचलित निर्णय प्रक्रिया यामागे हेच इंजिनियर्स काम करत आहेत. द टाइम्स ऑफ इंडियाने जी 59% वाढ नोंदवली आहे ना, ती प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे ज्यांना पायथन, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेलचं प्रत्यक्ष ट्रेनिंग आणि फाईन ट्युनिंग करता येतं. बापरे, 59% वाढ ही खूप मोठी गोष्ट आहे. पण इथे मला या सोर्सेसमध्ये एक खूप रंजक विरोधाभास दिसतोय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अहवालात AI प्रॉडक्ट मॅनेजर या भूमिकेवर प्रचंड भर देण्यात आला आहे. आता जर सगळ्यात महत्त्वाचं काम उत्कृष्ट अल्गोरिदम्स लिहिणे आणि कोडिंग करणे हेच असेल, तर मग या मॅनेजरची काय गरज? एक खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे फक्त उत्तम कोडिंग येणारा डेव्हलपरच एखादा प्रॉडक्ट का चालवू शकत नाही? टेक इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा गैरसमज आहे की फक्त उत्तम कोड लिहिला म्हणजे उत्तम प्रॉडक्ट तयार होतं. म्हणजे बघा, उत्कृष्ट कोडिंग करणे हे एखादं अतिशय शक्तिशाली 1000 हॉर्स पॉवरचं इंजिन बनवण्यासारखं आहे. बरोबर. पण ते इंजिन नक्की कोणत्या गाडीत बसवायचं, ती गाडी कोणत्या रस्त्यावर चालवायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गाडीचा खर्च किती असेल हे ठरवण्यासाठी व्यावसायिक समज लागते. आणि इथेच AI प्रॉडक्ट मॅनेजरची गरज निर्माण होते. त्याचा जो खर्च असतो तो ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त असेल तर ते तंत्रज्ञान व्यवसायाच्या दृष्टीने पूर्णपणे कुचकामी ठरतं. अरे अच्छा, म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. हो, एखाद्या AI फीचरमुळे ग्राहकाचा कोणता नेमका प्रश्न सुटत आहे, APIचा खर्च कसा नियंत्रणात ठेवायचा आणि हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये कसं लॉन्च करायचं, या तांत्रिक आणि व्यावसायिक गोष्टींची सांगड घालण्याचं अत्यंत गुंतागुंतीचं काम AI प्रॉडक्ट मॅनेजर करतो. म्हणजे हे टेक आणि बिझनेस यांचं एक अतिशय शक्तिशाली कॉम्बिनेशन आहे. तर हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आता या AIच्या मेंदूला थोडं बाजूला ठेवून त्याभोवती उभ्या राहणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळूया. नक्कीच. कारण AIला काम करण्यासाठी प्रचंड माहितीची म्हणजे डेटाची गरज असते. यातूनच डेटा, क्लाउड आणि सायबर सुरक्षा या 3 क्षेत्रांचा उदय होतो. मला असं वाटतं की जर आपण या संपूर्ण डिजिटल विश्वाला एक अत्याधुनिक गाडी मानलं, तर AI हा त्या गाडीचा स्वयंचलित चालक आहे. क्या बात आहे, खूप छान सामी आहे हे. आणि या चालकाला गाडी चालवण्यासाठी जो डेटा लागतो, तो डेटा म्हणजे या गाडीचे इंधन आहे. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ते मजबूत इंजिन आणि रस्ते आहेत ज्यावर ही गाडी धावते.
आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे या गाडीची अभेद्य सुरक्षा प्रणाली किंवा सीट बेल्ट म्हणूया. हे साम्य या तिन्ही तंत्रज्ञानाचे परस्पर संबंध अचूकपणे स्पष्ट करतं. टॅगच्या अहवालात हेच निदर्शनास येतं की आजकाल कंपन्या पूर्णपणे डेटा ड्रिव्हन झाल्या आहेत. डेटा ड्रिव्हन म्हणजे अंदाजे निर्णय न घेणे. अगदी बरोबर. याचा अर्थ निर्णय हे अंदाजांवरून नव्हे तर पक्क्या सांख्यिकी पुराव्यांवरून घेतले जातात. इथे डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनियर या दोन वेगळ्या पण पूरक भूमिका महत्वाच्या ठरतात. या दोन्हींमध्ये नक्की काय फरक आहे? डेटा इंजिनियर हा वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारा अवाढ्य आणि विस्कळीत डेटा एकत्र करून तो वापरण्यायोग्य बनवतो, ज्याला आपण डेटा पाईपलाईन्स किंवा ETL म्हणतो. आणि मग डेटा सायंटिस्ट त्या डेटामधून पायथन, SQL आणि प्रगत स्टॅटिस्टिक्स वापरून ग्राहकांच्या वर्तनाचे नमुने शोधून काढतो. म्हणजेच अशुद्ध इंधनावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे आणि मग त्यातून जास्तीत जास्त मायलेज कसं मिळेल हे पाहणे. बरोबर. आणि हे सगळं मोठ्या प्रमाणावर साठवण्यासाठी आणि प्रोसेस करण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंगची नितांत गरज असतेच. मी प्लुरलसाइटच्या सोर्समध्ये वाचत होते की कंपन्या आता स्वतःचे मोठे फिजिकल सर्व्हर सांभाळणे बंद करत आहेत. हे खरं आहे का? होय, 100% खरं आहे. आणि त्यामागे एक अत्यंत भक्कम आर्थिक आणि तांत्रिक कारण आहे. स्वतःचे सर्व्हर्स उभारणे म्हणजेच प्रचंड कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजेच मोठी गुंतवणूक. हां. शिवाय समजा एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटवर अचानक ग्राहकांची गर्दी वाढली तर स्वतःचे सर्व्हर्स लगेच वाढवता येत नाहीत. क्लाउड कम्प्युटिंगमुळे जसं की AWS, Azure किंवा Google क्लाउडमुळे कंपन्यांना इलास्टिसिटी मिळते. इलास्टिसिटी म्हणजे लवचिकता ना? हो, हवे तेव्हा एका क्लिकवर कम्प्युटिंग पॉवर वाढवता येते आणि काम झाल्यावर ती कमी करता येते. त्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर हाताळणाऱ्या क्लाउड इंजिनियर्सची मागणी खूप वाढली आहे. समजलं. आणि जिथे एवढा मोठा डेटा आणि क्लाउड नेटवर्क आहे तिथे हॅकरचा धोका ओघाने आलाच. टेक रडारच्या मते याच कारणामुळे सायबर सिक्युरिटी क्षेत्रात सध्या कुशल प्रोफेशनल्सची मोठी कमतरता भासत आहे. खरं तर पूर्वी सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त सिस्टमला एखादा अँटीव्हायरस लावणे किंवा फायरवॉल सेट करणे इतकंच मर्यादित होतं. हो, आपण सगळेच तसं करायचो. पण आता तसं नाहीये. आता कंपन्या झिरो ट्रस्ट आर्किटेक्चरकडे वळल्या आहेत. म्हणजे सिस्टमच्या आत असलेल्या युजरवरही विश्वास न ठेवता प्रत्येक टप्प्यावर व्हेरिफिकेशन करणे. बापरे, म्हणजे आतल्या माणसांवर पण लक्ष ठेवायचं. नक्कीच. जोपर्यंत जगात डिजिटल डेटा आणि इंटरनेट अस्तित्वात आहे तोपर्यंत या सिक्युरिटी प्रोफेशनल्सची गरज अबाधित राहणार आहे. त्यामुळे हे क्षेत्र सर्वाधिक जॉब सिक्युरिटी देणारं मानलं जातं. हे सगळं ऐकायला खूपच प्रगत वाटतं. पण ह्या सगळ्या अत्याधुनिक सिस्टम्सचा वापर युजर्स कसा करणार? म्हणजे AI असेल किंवा क्लाउड, हे सगळं तर बॅकएंडला चालतं. बरोबर आहे. मग या सगळ्या गोष्टींना एका सुंदर आणि वापरण्यायोग्य ॲपमध्ये किंवा वेबसाईटमध्ये गुंफण्याचं काम कोण करतं? इथेच मला वाटतं आपण इंजिन रूममध्ये पोचतो, म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेव्हऑप्स. पण इथे एक प्रश्न आहे. विचारा. झोबाज लर्निंग्सच्या एका निरीक्षणानुसार अजूनही फुल स्टॅक डेव्हलपर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आहेत. जर AI स्वतःच कोड लिहू शकतो असं म्हटलं जातं, तर मग या पारंपरिक फुल स्टॅक डेव्हलपरची अजूनही इतकी गरज काय? हे क्षेत्र जुनं नाही का झालं? नाही, अजिबात जुनं झालेलं नाही. कारण AI अजूनही संपूर्ण आणि गुंतागुंतीची सॉफ्टवेअर सिस्टम स्वतःहून एका फटक्यात बनवू शकत नाही. म्हणजे ChatGPT सारखे टूल्स पूर्ण ॲप नाही बनवू शकत. नाही. AI तुम्हाला कोडचे छोटे तुकडे लिहून देऊ शकतो किंवा चुका शोधू शकतो. पण एका विशिष्ट व्यवसायाचे नियम समजून घेऊन फ्रंट एंड आणि बॅक एंड यांची सांगड घालणे हे काम मानवी डेव्हलपरच करू शकतो. अच्छा. शिवाय आताच्या नवीन फुल स्टॅक डेव्हलपर्सना जुन्या पद्धतीचे कोडिंग करून चालत नाही. त्यांना AIचे API त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये इंटिग्रेट करावे लागतात. त्यामुळे हे क्षेत्र संपले नसून ते अधिक प्रगत झाले आहे. आणि या डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला वेगवान बनवण्यासाठी डेव्हऑप्सची भूमिका येते. CIOच्या अहवालात डेव्हऑप्सचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. म्हणजे पूर्वी एक टीम कोड लिहायची, दुसरी टीम त्याची टेस्टिंग करायची आणि तिसरी टीम तो कोड सर्व्हरवर लाईव्ह करायची. यात बरेच दिवस किंवा आठवडे जायचे. हो, आणि आजच्या वेगवान जगात कोणत्याही कंपनीला इतका वेळ परवडणारा नाही. ग्राहकांना दररोज नवीन अपडेट्स हवे असतात. मग डेव्हऑप्स हे कसं सोडवतो? डेव्हऑप्स इंजिनियर एक स्वयंचलित पाईपलाईन तयार करतो, ज्याला आपण CI/CD पाईपलाईन म्हणतो. या पाईपलाईनमुळे डेव्हलपरने कोड लिहिल्यावर तो आपोआप टेस्ट होतो आणि काही मिनिटांतच लाईव्ह सर्व्हरवर डिप्लॉय होतो. वाह, म्हणजे मॅन्युअल काम एकदम कमी. अगदी.
आणि जर नवीन कोडमध्ये काही चूक असेल तर सिस्टीम लगेच जुन्या कोडवर परत जाते, ज्याला रोलबॅक म्हणतात. हे ऑटोमेशन घडवून आणणे आणि सिस्टीम 24 तास चालू ठेवणे हा डेव्हऑप्सचा गाभा आहे. आत्तापर्यंत आपण AI, डेटा, क्लाउड आणि सॉफ्टवेअर अशा मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञानावर चर्चा केली. पण या सोर्सेसमध्ये काही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि निश मार्केट्स यांचाही उल्लेख आहे. हो, ज्याला आपण इमर्जिंग टेक म्हणतो. बरोबर. जसं की ब्लॉकचेन, AR/VR आणि मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. आता ब्लॉकचेन किंवा मेटावर्सबद्दल खूप बातम्या येतात. पण हे तंत्रज्ञान खरोखरच एक मजबूत करिअर पर्याय आहे का? की हा फक्त एक तात्पुरता बझ किंवा फॅड आहे? या प्रश्नाचं उत्तर तंत्रज्ञानाची हाईप आणि युटिलिटी म्हणजेच प्रत्यक्ष उपयोग यामधील फरकात दडलेली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या चढउतारामुळे ब्लॉकचेनची प्रतिमा थोडी वादग्रस्त झाली असली तरी त्यामागचं तंत्रज्ञान अत्यंत भक्कम आहे. म्हणजे याचा उपयोग फक्त बिटकॉईन पुरता नाहीये. अजिबात नाही. Web3, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिसेंट्रलाइज्ड फायनान्स यासाठी ब्लॉकचेनचा वापर वेगाने वाढत आहे. पुरवठा साखळीतील पारदर्शकता राखण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या ब्लॉकचेनचा अवलंब करत आहेत. आणि AR/VR बद्दल काय सांगता येईल? ते फक्त गेमिंग पुरते मर्यादित राहिले आहे का? नाही, आता ते फक्त गेमिंग राहिलं नाही. ॲपलच्या विजन प्रो सारख्या उपकरणांमुळे हे क्षेत्र आता स्पेशल कॉम्प्युटिंगकडे वळले आहे. स्पेशल कॉम्प्युटिंग. हो, वैद्यकीय क्षेत्रात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे सिम्युलेशन करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या मशीन्सचे डिजिटल ट्विन बनवून त्यांचा परीक्षण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आणि मोबाईल ॲप्सचं काय? कारण डिजिटल इंडियामुळे तर खूप बदल झालाय. तेच तर, डिजिटल इंडियामुळे अगदी तळागाळापर्यंत इंटरनेट पोचले आहे. त्यामुळे ॲग्रीटेक, हेल्थटेक आणि फायनान्समध्ये मोबाईल ॲप डेव्हलपर्सची गरज केवळ टिकूनच नाही तर ती सातत्याने वाढत आहे. हे सर्व तंत्रज्ञानाचे पैलू समजून घेतल्यानंतर आपण या सविस्तर चर्चेच्या सर्वात कळीच्या मुद्द्यावर पोचतो. अगदी बरोबर. एवढ्या सर्व तंत्रज्ञानाच्या शाखा उपलब्ध असताना कंपन्या आता नोकऱ्या नेमक्या कशा देत आहेत? म्हणजे हायरिंग ट्रेंड्समध्ये नेमका कोणता मोठा बदल झाला आहे? द टाइम्स ऑफ इंडियाचा अहवाल या बदलावर अचूक बोट ठेवतो. IT कंपन्यांची जुनी मास हायरिंग पद्धत आता संपुष्टात येत आहे. मास हायरिंग म्हणजे कॅम्पसमधून शेकडो मुलांना एकाच वेळी नोकरी देणे आणि मग त्यांना 6 महिने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे ट्रेनिंग देणे. ही जमा गोळा करण्याची पद्धत आता का मागे पडली आहे? कारण कंपन्यांना आता ट्रेनिंगवर 6 महिने खर्च करणे परवडत नाही. त्याऐवजी स्किल्ड बेस्ड हायरिंगवर भर दिला जात आहे. AI मुळे कोडिंगची प्राथमिक आणि सोपी कामे ऑटोमेट झाली आहेत. म्हणजेच नवशिक्यांसाठी असलेले बेसिक जॉब्स कमी झाले आहेत. हो, पण त्याचवेळी ज्यांच्याकडे एखाद्या तंत्रज्ञानाचे सखोल किंवा स्पेशलाइज्ड स्किल्स आहेत त्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. म्हणजे हे अगदी लष्करातील स्नायपर्स सारखं आहे. पूर्वीसारखं मोठं सैन्य पाठवण्याऐवजी कंपनी आता असे अचूक स्नायपर्स शोधत आहेत, ज्यांचा नेम अचूक असेल, ज्यांना नेमकं काय करायचं आहे हे आधीच माहीत असेल आणि जे पहिल्या दिवसापासूनच थेट कामाला लागू शकतील. हे उदाहरण अगदी समर्पक आहे. आणि म्हणूनच टॅलेंट स्प्रिंटच्या सोर्समध्ये एक अतिशय स्पष्ट दिशा आणि यशाचा फॉर्म्युला दिला आहे. काय आहे तो फॉर्म्युला? जर कोणी नवशिका असेल तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅक हे प्रवेशासाठी उत्तम माध्यम आहे. जर फ्युचर प्रूफ करिअर निवडायचं असेल तर AI, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटीची निवड करावी. आणि जर हाय सॅलरी हवी असेल तर? जर ग्लोबल डिमांड आणि हाय सॅलरीचं लक्ष्य असेल तर क्लाउड, डेव्हऑप्स आणि AI या तिन्हींचं थोडं थोडं ज्ञान असणं हे सर्वात उत्तम कॉम्बिनेशन ठरतं. या फॉर्म्युल्यामध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्टचा उल्लेख वारंवार येतो. पण आजच्या काळात प्रॅक्टिकल प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय? जुन्या काळासारखे लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचे प्रोजेक्ट्स आता चालतील का? नक्कीच नाही. प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्सचा अर्थ आता पूर्णपणे बदलला आहे. तुम्ही एखादा लार्ज लँग्वेज मॉडेल वापरून तुमच्या स्वतःच्या डेटावर आधारित प्रश्नोत्तरे देणारे रॅग ॲप्लिकेशन बनवू शकता का? म्हणजे AIला स्वतःचा डेटा देऊन उत्तरे काढायला लावणे. अगदी बरोबर. किंवा क्लाउडवर स्वतःची वेबसाईट डिप्लॉय करू शकता का? असे खऱ्या जगातील प्रश्न सोडवणारे प्रोजेक्ट्स कंपन्या पाहू इच्छितात. कोर स्किल, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आणि AI नॉलेज हाच तो 2026चा यशाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे AIचं ज्ञान असणं हा आता निवडीचा विषय राहिला नसून ती एक अनिवार्य अट बनली आहे. 100%. प्रत्येक क्षेत्रात AIचं थोडं तरी तांत्रिक ज्ञान असणंच आवश्यक आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर आपण पाहिलं की AI हा फक्त एक टूल नसून आता व्यवसायाचा मुख्य मेंदू बनला आहे.
त्यानंतर डेटारूपी इंधन, क्लाउडरूपी इन्फ्रास्ट्रक्चर आणि झिरो ट्रस्ट सायबर सेक्युरिटीचे कवच कसं काम करते हे आपण समजून घेतले. बरोबर. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि डेव्हऑप्सची स्वयंचलित पाईपलाईन कशी चालते याचाही वेध घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास हायरिंगकडून स्नायपर्ससारख्या स्किल बेस्ड हायरिंगकडे होणारा मोठा बदल आपण उलगडून पाहिला. हे सर्व विश्लेषण एकाच गोष्टीकडे निर्देश करते. तंत्रज्ञानाच्या या अफाट आणि वेगाने बदलणाऱ्या जगात नुसते पदवीधर असण्यापेक्षा स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि प्रत्यक्ष काम करून पाहणे हीच आता टिकून राहण्याची आणि प्रगती करण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. हे खरंच डोळे उघडणारं वास्तव आहे. पण या सगळ्या बदलत्या ट्रेंड्सचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करत असताना मला जाता जाता एका अत्यंत वेगळ्या आणि कदाचित थोडं चक्रावून टाकणाऱ्या विचारावर लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता विचार? आज आपण स्किल बेस्ड हायरिंगबद्दल इतकं भरभरून बोलत आहोत. सतत असा आग्रह धरला जातोय की प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स बनवा, नवनवीन गुंतागुंतीचा कोड लिहा, तो गिटहबवर पब्लिश करा. पण जरा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आज जे लाखो डेव्हलपर्स अतिशय विचार करून रात्रंदिवस एक करून हे नाविन्यपूर्ण प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स बनवत आहेत आणि जो उत्कृष्ट कोड लिहून इंटरनेटवर टाकत आहेत, तोच कोड उद्याच्या अधिक प्रगत एआयला म्हणजेच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सला हुशार बनवण्यासाठीचा ट्रेनिंग डेटा म्हणून तर वापरला जात नसेल ना? बापरे, हा खूपच सखोल विचार आहे. म्हणजे आज तंत्रज्ञानात टिकून राहण्यासाठी जी बुद्धिमत्ता पणाला लावली जात आहे, तीच बुद्धिमत्ता नकळतपणे भविष्यातील अशा एआयचा पाया रचत आहे का, जे कदाचित हे सगळे नियम पुन्हा एकदा नव्याने लिहायला लावेल? या प्रश्नाचं अचूक उत्तर आज कोणाकडेच नाही, पण यावर नक्कीच विचार व्हायला हवा.